नमस्कार. मी डॉक्टर सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव. मी आपल्याला सांगू इच्छित आहे की आपल्याला भारत शासनाकडून HPV लस उपलब्ध झालेली आहे. ही लस का वापरायची? HPV लस ही मुळातच महिलांमध्ये आढळून येणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर विरुद्ध काम करते आणि ही लस आपण 14 ते 15 या वयोगटातल्या मुलींसाठी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपण आपल्या आरोग्यातील नियमित लसीकरणाचा जर पार्श्वभूमी पाहिली, आपण मागच्या 50 वर्षापासून लहान मुलांसाठी जी लस वापरतो या सर्व लसी प्रयोगशाळेतून तपासून त्याच्यावरती योग्य संशोधन होऊन मगच ती वापरासाठी मार्केटमध्ये आलेली असते आणि या सर्व लसींचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. या उलट मी सांगतो की ही लस ही एक औषधी नसते. औषधाचा इफेक्ट तात्काळ असतो, परंतु लसीचा इफेक्ट हा दीर्घकाळ असतो. त्यामुळं प्रत्येक लस आणि विशेषतः आरोग्य विभागातून दिल्या जाणाऱ्या सर्व लसी ह्या अत्यंत तपासणी करूनच मग वापरासाठी त्या खुल्या केलेल्या असतात. आपल्या देशाचा इतिहास आपण पाहिला तर आपण पोलिओ सारखा आजार फक्त आणि फक्त लसीच्या माध्यमातून आपण घालवलेला आहे. यानंतर आपण गोवर सारखा आजार तो पण जवळपास संपुष्टात आणलेला आहे आणि तोही लसीच्या माध्यमातून. त्यामुळं ही नव्यानं जी लस आलेली आहे HPV लस ही सुद्धा त्याच पद्धतीनं आलेली आहे. सध्या समाज माध्यमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अफवा पसरवल्या जात आहेत. तर ह्या ज्या अफवा आहेत ह्या फक्त व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियामध्ये येणाऱ्या ऐकू माहितीवरती तयार केलेल्या आहेत किंवा कुणाला वैयक्तिक विरोध यामुळे केला गेलेला आहे. परंतु ही लस आपण त्याचा विशेष अभ्यास करून सर्व तज्ज्ञ मंडळींनी एक्सपर्ट कमिटीने यावर विचारविनिमय करून संशोधन करून ही लस मार्केटमध्ये उपलब्ध केली आणि त्यामुळं सोशल माध्यमातून येणाऱ्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, अफवा असतील, यावर आपण विश्वास न ठेवता अतिशय बिनधास्तपणे या वयोगटातील जी लाभार्थी आहेत त्यांना ह्या लस देणं आवश्यक आहे. यामुळं मी एक जिल्हा आरोग्य अधिकारी या नात्यानं एक जबाबदारीनं आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याला आवाहन करतो की आपण 14 वर्ष पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षापेक्षा कमी वयोगटातील या मुलींना या लसीचा डोस आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात उपलब्ध झालेला आहे. तो डोस आपण आपल्या या लाभार्थ्यांना द्यावा आणि आपल्याला कसली याबाबत शंका असेल आपण तुमच्या नजीकचे जे आरोग्य केंद्र आहेत येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी आपण चर्चा करून त्यानंतर ही लस घेऊ शकता. ही लस अतिशय सुरक्षित आहे आणि फायद्याची आहे. भविष्यात आपल्या मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सर पासून यामुळं आपल्याला संरक्षण मिळणार आहे. तर सर्वांना परत एकदा आवाहन की आपण HPV लसीकरण करून घ्यावं. समाज माध्यमातून येणाऱ्या कुठल्याही अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका. धन्यवाद.